राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। या निर्णयानुसार तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार अशी माहिती देण्यात आली आहे। तसेच कर्जमाफीसाठी कोणतीही अट किंवा शर्त लागू केली जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे। मात्र ही घोषणा नेमकी काय आहे? कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो? 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीबाबत काय सांगितले गेले? 50,000 रुपयांच्या अटीबाबत काय बदल झाला? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री यांनी सभागृहात बोलताना स्पष्ट केले की यापूर्वी झालेल्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते। विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी आधीच्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांना पुढील योजनांमध्ये अनेकदा समाविष्ट केले जात नव्हते। यावेळी मात्र सरकारने वेगळा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभ घेतलेले आणि त्यानंतर पुन्हा थकबाकीदार डिफॉल्टर झालेले शेतकरी देखील या निर्णयामध्ये विचारात घेतले जाणार आहेत। यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याशिवाय यापूर्वी काही शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची चर्चा होती। मात्र सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी केली। त्यानंतर सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत। सरकारच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफींपैकी एक ठरू शकते। जर या निर्णयाची अंमलबजावणी पूर्णपणे झाली तर लाखो शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, 56 लाख शेतकऱ्यांना मेसेज कधी येणार? सरकारकडून लाभार्थ्यांची माहिती तयार केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना अधिकृत संदेश पाठवले जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहणे आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसोबतच मुख्यमंत्री यांनी शेती आणि पावसाबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले। यंदा पावसामध्ये 2 टप्प्यांमध्ये अंतर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला होता। अनेक शेतकऱ्यांनी हा सल्ला मान्य करून उशिरा पेरणी केली। आता पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। सरकारने असेही सांगितले की ज्या भागात सिंचन व्यवस्था उपलब्ध आहे त्या ठिकाणी पाण्याचा योग्य वापर करून पिके वाचवता येतील। शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतीची कामे करावीत असेही आवाहन करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनो, या संपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। मात्र अंतिम लाभ कोणाला आणि कधी मिळणार याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आणि पात्रता यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका। जर सरकारकडून नवीन शासन निर्णय, लाभार्थी यादी, मेसेज पाठवण्याची तारीख किंवा इतर कोणतेही अधिकृत अपडेट आले तर त्याची माहिती आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू। म्हणून आपल्या इन्फॉर्मेशन 2.0 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।